आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील गटनेते राकेश भाऊ माळी यांच्यातर्फे त्यांच्या मातोश्री श्रीमती कलावती सुखलाल माळी या लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्या। त्याबद्दल बस स्थानकामध्ये फिल्टर आणि थंड पाण्याचे फिल्टर प्लांटचे उद्घाटन नगराध्यक्ष कलावती माळीसह नगरसेवक गटनेते राकेश माळी यांनी प्रजासत्ताक दिनी केले। यावेळी नगराध्यक्ष श्रीमती कलावती माळी, गटातील नगरसेवक सुनीता देसले, पुष्पा सोनवणे, रजूबाई माळी, कमलबाई माळी, प्राध्यापक दीपक माळी, अर्जुन भिल, सुभाष माळी, अरुण देसले, राहुल पाटोळे, राहुल सोनवणे, निलेश पाटील, प्रकाश चौधरी, दिलीप पाटील, गोलू देसले यांसह सामाजिक कार्यकर्ते, प्रवाशांमधील आबालवृद्ध विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच बस स्थानक व्यवस्थापक ज्ञानेश्वर शिवदे आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी केले, तर नगराध्यक्षांच्या वतीने नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी त्यांनी उपस्थित यांना या शुद्ध थंडगार पिण्याच्या पाण्याचे फिल्टर प्लांटची निगा राखण्याचे आवाहन केले। सुमारे 1.5 लाख रुपये खर्चून केलेल्या फिल्टर प्लांट मधून शुद्ध आणि थंड पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे। याबाबत प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। तसेच यावेळी स्टेशन रोड वरील होणारे अपघात टाळण्यासाठी सदरचा रस्त्यावरील अतिक्रमण आणि राजपथसाठी गटनेते राकेश माळी यांचा पाठपुरावा सुरू आहे। भटणे येथील अपघातग्रस्त शालेय विद्यार्थिनीला न्याय मिळवून देऊ असे सुभाष माळी यांनी सांगितले। बस स्टँड मधील शालेय मुली महिला यांना सुरक्षा मिळावी यासाठी 24 तास पोलीस गस्त हवी। त्यासाठी धुळे पोलीस अधीक्षक, शिंदखेडा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेंसह वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरच त्यांची अंमलबजावणी होईल आणि शालेय विद्यार्थिनींना सुरक्षा, टवाळखोर मुलांपासून छेडछाड थांबवण्यासाठी पोलीस चौकी मागणी देखील आम्ही वरिष्ठ पातळीवरून करत असल्याचं गटनेते राकेश माळी यांनी यावेळी सांगितले। सदर कार्यक्रम यशस्वीसाठी राकेश भाऊ मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले। नगराध्यक्ष कलावती माळी, सर्व नगरसेवक, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या गटातील सर्व गटप्रमुख जे आहेत आमचे राकेश भाऊ माळी, येत्या 10 दिवसांपूर्वी राकेश भाऊ माळी या बस स्टँड मध्ये आल्यानंतर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी दुरावस्था होती, व्यवस्थित पाणी न होता आणि अस्वच्छता होती, याच्यावरून त्यांनी महामंडळाचे आपल्या इथे डेपो मॅनेजर आहेत शिवदे साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि मी फिल्टर प्लांट 2 दिवसामध्ये तुम्हाला सुरू करून देतो असं आश्वासन दिलं होतं। परंतु आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आपला भारतीय प्रजासत्ताक दिन आणि या निमित्ताने मातोश्री त्यांच्या कलावतीताई या नगराध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी स्वखर्चाने केलेलं आहे, नगरपंचायतीचा खर्च नाही, स्वखर्चाने या ठिकाणी जे आबालवृद्ध येतात त्यांच्याकरता दररोज या शिंदखेडा शहरामध्ये शेकडोनी विद्यार्थी अपडाऊन करत असतात। सकाळी घरून पाणी आल्यानंतर दुपारी परत जात असताना किंवा मध्ये वेळेवर त्यांचं पाणी संपून जातं, तर अशा सर्व विद्यार्थ्यांच्या करता हे फिल्टर आरोचं पाणी आहे आणि थंड पाणी या ठिकाणी मिळणार आहे, तशी व्यवस्था राकेश भाऊ माळी यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे। आपल्या सर्व प्रवासी बंधू, सर्व विद्यार्थी, कॉलेजचे तरुण तरुणी, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे आणि पाण्याचा योग्य वापर या ठिकाणी केला पाहिजे। कारण वरती जी पाण्याची टाकी ती लिमिटेड आहे, बाटली पण इथे धुवून घेऊ, तोंडावर पण पाणी मारून घेऊ, हात रुमाल पण धुवून घेऊ, असं काही काम करू नका। हे पाणी पिण्याचं पाणी आहे, म्हणजे जे डेपोची व्यवस्था केली यांच्या मार्फत देखील, सर्व त्याचे कर्मचारी यांच्या मार्फत देखील आम्ही आपल्याला विनंती करतो की हे पिण्याचं शुद्ध थंड पाणी आहे, त्याचा योग्य पद्धतीने आपण वापर करा आणि सहकार्य करा आणि याचा जो मेंटेनन्स असेल भविष्यामध्ये तो कमीत कमी आपल्याला खर्च लागला पाहिजे। हा खर्च लाखाच्या वरचा आहे, परंतु इथून पुढे आपण स्वतः जर त्याची निगा घेतली तर कोणीतरी देणगीश्री दे म्हणून आपण कशा पद्धतीने वागायच्या ऐवजी आपल्या घरचं जे फिल्टर आहे, आपण घराचं फिल्टर असेल, माठ असेल, याची ज्या पद्धतीने आपण निगा राखतो तशी निगा आपण या सगळ्यांची राखायची आहे, असं आवाहन मी नगराध्यक्षांच्या वतीने आपल्याला करतो। राकेश दादांनी मला एक वचन दिलं होतं की राकेश दादा बस डेपोमध्ये आले होते आणि त्यांनी सगळी अडचणी जाणून घेतल्या आणि राकेश दादांनी त्यावेळेला सांगितलं की पाण्याची व्यवस्था आहे का, म्हटलं पाण्याची व्यवस्था आहे परंतु फिल्टर पाणी नाही। त्यावेळेला राकेश दादांनी कसं विचारण्याकरता मी फिल्टर देतो आणि 2 दिवसात दादांनी फिल्टर दिलं। फिल्टर बरोबरच कसं आहे, पाणी आपलं आता उन्हाळा चालू होते, फिल्टर बरोबर दादांनी कूलरची सुद्धा व्यवस्था केली, चिलर दिलंय आणि ही शिंदखेडा आगारात आपल्याला प्रवाशांना पाण्याची थोडी
व्यवस्था करून दिलेली आहे. त्याबद्दल मी राकेश दादा आणि कलावतीताई माळी यांचे मी आभार मानतो. शिंदखेडा बसस्टँडमध्ये जी कॉलेजची मुली काही मुलं येतात ते छेडछाड करतात, त्या संदर्भात पोलीस बसस्टँड परिसरामध्ये पाहिजे. त्यासाठी मी SP धुळे आणि PI शिंदखेडा नगराध्यक्ष कलावतीताई माळी यांच्या पत्राद्वारे त्यांना मी कळवलेलं आहे आणि मी स्वतः SP साहेबांशी PI साहेबांशी बोलून तिथं बंदोबस्त लावण्याचा प्रयत्न करेन. आपण आता विषय झाला, तुम्ही जो प्रश्न मांडला त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शिंदखेडा शहरामध्ये या ठिकाणी बसस्टँडच्या याच्यामध्ये आणि जो काही रोड आहे आपला त्याला घाटपथची मान्यता मिळवण्यासाठी माननीय राकेश दादा अजितदादा पवार यांच्याशी संपर्कात आहेत आणि ते यावेळेस लवकरात लवकर मंजूर झाल्यानंतर तो परिसर हा एकदम मोकळा करण्यात येणार आहे. आणि त्या मुलीचा जो काही ॲक्सिडेंट झालेला आहे तो दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या अशा घटनेचा जो चालक असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी या संदर्भात आमच्या राकेश दादा यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या संदर्भात ती कारवाई होणार आहे असं पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला कळवलेलं आहे. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदखेडा माझा TV न्यूज, जे सत्य तीच बातमी.